और अब बात उद्धव ठाकरे की। TV9 से खास बातचीत में बोले उद्धव ठाकरे, नहीं करूंगा महाराष्ट्र के लुटेरों की मदद। उद्धव ने छत्रपति शिवाजी की खाई कसम। उद्धव ने राज ठाकरे को भी दिया जवाब। तो बहुत ही खास इंटरव्यू TV9 भारतवर्ष पर उद्धव ठाकरे का, और उद्धव ठाकरे ने इस इंटरव्यू में सीधे तौर पे कहा कि महाराष्ट्र को लूटने वालों का साथ नहीं दूंगा। छत्रपति शिवाजी महाराज की कसम खाई। उद्धव ने राज ठाकरे को भी जवाब दिया। महाराष्ट्राच्या लुटारूंना मी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मदत करणार नाही, अथवा मदत करणाऱ्यांना देखील मदत करणार नाही। भलेही तो कुटुंबातला मी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन बोलतोय। बापरे, शपथ घेऊन, आणि भलेही तो कुटुंबातलाही असो। महाराष्ट्र माझं कुटुंबच आहे ना। हा, महाराष्ट्र माझं कुटुंब आहे। हिंदू हृदय सम्राटांच्या समोर जनाब लावलं, हा हे नाही, हे राज ठाकरे करायला लागले। म्हणजे राज ठाकरेंचं मी मागे तर त्यांना हाज ठाकरे लोक बोलत होती, कारण त्याने हाजला जाणारे यात्रेकरूंचं सुविधा वाढवा म्हणून केलं, म्हणून त्यांना अनेक जण त्यांनी पण टोपी घातली होती। आता लोकांना टोप्या घालतायत, त्यांना तर हाज ठाकरे बोलले होते लोक तेव्हा। ते जे आरोप लावतात, बघा एक गोष्ट नक्की की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांचं एक वाक्य मला असं दाखवा की या देशातले सगळे मुसलमान गुन्हेगार आहेत। मुद्दा फक्त देशप्रेमी आणि देशद्रोही। आता देवेंद्रना मला पुढचा प्रश्न विचारायचा आहे, नवाब मलिक बद्दल तुमची भूमिका नेमकी काय आहे? कारण नवाब मलिक माझ्या मंत्रिमंडळात माझे सहकारी होते, त्यांना यांनी सगळं नाटक केलं, दाऊदचा साथीदार म्हणून याला तुरुंगात टाकलं। नागपूरच्या अधिवेशनात दोन उपमुख्यमंत्री देवेंद्र आणि अजित पवार असे मांडीला मांडी लावून बसतात, तरी सुद्धा यांना पत्र द्यावं लागतं की हे योग्य नाही होय बरे, हे ठीक नव्हे बरे। आता अजित पवारांनी सांगितले की हा माझा अधिकृत उमेदवार आहे। काय करणार देवेंद्र फडणवीस? आता ती मुस्लिम मतं मवियाला मिळाली, शिवसेनेला मिळाली, त्यामुळे आता जेव्हा विधानसभा आली त्यामुळे त्या मतांवरून टार्गेट तुम्हाला करण्यात येतं। अगदी मशिदीत जाऊन किंवा इतर ठिकाणी जाऊन त्यांच्या टोप्या घालून एकमेकाला घास भरवतानाचे फोटो दाखवू, मोहन भागवत जामा मशिदीत गेलेल्याचे फोटो दाखवू, मोदी मशिदीत गेल्याचे फोटो दाखवू। तुम्ही एकदा जाहीर करा की तुम्हाला मुसलमान नकोत, आणि तुमच्या पक्षात जेवढे मुसलमान आहेत तेवढे काढून टाका। चला, माझं जाहीर आव्हान आहे। ते नकली संतान बोलतात हे तर तुम्ही बोलले होते मध्ये। आता मी तुम्हाला एक बाईट दाखवतो। अमित शहा इथे येऊन तुम्हाला 5-5 प्रश्न विचारतात। 370 कलम हटवताना शिवसेनेने त्यांना पाठिंबा दिला होता, हे जर ते विसरले असतील तर त्यांनी अमिताभ बच्चन किंवा महाभृंगराज किंवा ब्राह्मी तेल डोक्याला लावावं की त्यांची बुद्धी ही तैल बुद्धी राहील। आणि त्याच्या पुढे मला सांगतो, सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, दुधाला भाव नाही, शेतकरी कर्जबाजारी झालेला आहे, बेरोजगार झालेला आहे, सगळे उद्योग गुजरातला का नेत आहेत ह्याचं उत्तर त्याने द्यावं। पण हे सगळे जे जीवन मरणाचे प्रश्न आहे त्याचा 370 कलमाशी संबंध काय? काय संबंध? 370 कलम हटवलं, तुम्हाला रोजगार मिळाला? 370 कलम हटवलं, तुमचा शेतमालाला भाव मिळाला? 370 कलम हटवलं, तुमच्या मुलामुलींची लग्न होत आहेत? 370 कलम हे काश्मीरसाठी योग्य आहे। जे हिंदू पंडितांवरती अत्याचार होत होते तेव्हा एकमेव हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे होते, त्यांनी काश्मीरी पंडितांना महाराष्ट्रामध्ये आसरा दिलेला।